कुर्नेवाडी दरोड्यातील चोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील कुर्नेवाडी इथं 3 दिवसांपूर्वी रात्री पडलेल्या दरोड्यातील आरोपींना म्हसवड पोलिसांनी मोठ्या शिताफीनं ताब्यात घेत त्यांच्याकडून 65,000चा मुद्देमाल व एक दुचाकी पोलिसांनी जप्त करून सर्व 7 संशयितांना येथील न्यायालयासमोर हजर केले असता म्हसवड न्यायालयानं त्यांना 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। तर यापैकी 2 आरोपी हे अल्पवयीन असल्यानं त्यांची सातारा येथील सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे। याबाबत पोलीस उपविभागीय अधिकारी रणजित सावंत यांनी माहिती देताना सांगितले की या गुन्ह्यातील अटकेत असलेल्या गुन्हेगारांपैकी एक जण हा सराईत गुन्हेगार असून इतर सर्व नवीन आहेत। त्यांच्याकडून आणखी गंभीर गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी म्हसवड पोलिसांनी तपास योग्य दिशेनं सुरू ठेवल्यानं सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाल्याचंही सावंत यांनी सांगितलंय। या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दादा अण्णा बुधावले, संजय अण्णा बुधावले वय वर्ष 23, महादेव अण्णा बुधावले वय वर्ष 22, हर्षद युवराज बुधावले वय वर्ष 19, ऋतिक भारत बनसोडे वय वर्ष 20 यांचा समावेश असून 2 विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी महेश कांबळे, म्हसवड मान प्रतिनिधी। दिनांक 4/5/2026 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास कुर्नेवाडी गावच्या हद्दीत मिसाळ वस्ती या ठिकाणी राहणारे प्रल्हाद मिसाळ आणि त्यांची पत्नी सोलाबाई मिसाळ हे एक वृद्ध दाम्पत्य आहेत। ते घरात असताना रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास यातील अनोळखी आरोपींनी त्यांच्या घराच्या सोफ्याची ग्रिलची कडी हातात घालून काढली आणि चाकूचा धाक दाखवून सदर वृद्ध दाम्पत्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेले होते। सदरची माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशननी तात्काळ घटनास्थळी धाव घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी फिर्यादी यांच्याकडून माहिती घेतली आणि तात्काळ आरोपीचा शोधही सुरू केला। यातील फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही स्वतः माननीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, LCBचे PI विश्वजित घोडके यांनी घटनास्थळाला भेट दिली आम्ही आणि पोलीस म्हसवडचे प्रभारी अधिकारी पोमन साहेब आणि LCBचे PSI शिंगाडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 पथके तयार केली आणि त्यांनी तात्काळ सदर गुन्ह्याचा तपास चालू केला। सदर गुन्ह्याचा तपास त्यांनी तांत्रिक कौशल्याच्या आधारे तसेच गोपनीय बातमीदारांच्या मार्फत तपास केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना 48 तासातच यश आलेलं आहे आणि यातील एकूण 7 आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे। त्यापैकी 2 विधिसंघर्षित बालकं निष्पन्न झालेली आहेत। सदरचे 5 मोठे वयाने मोठे आहेत आरोपी आणि 2 विधिसंघर्षित बालकं आहेत। त्यांना सगळ्यांना अटक केल्यानंतर त्यांची आता 9 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे। सदर आरोपींच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्यात 72,000चे एकूण दागिने गेलेले होते सोन्याचे आणि रोख रक्कम। त्यापैकी सुमारे 65,000ची दागिने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आलेली आहे। तसेच आरोपींनी गुन्ह्याच्या तपासात वापरलेली एक मोटरसायकल जप्त केलेली आहे। सदर गुन्ह्याचे तपासामध्ये आरोपी दादा बुधावले, संजय बुधावले, महादेव बुधावले, हर्षद बुधावले, ऋतिक बनसोडे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधिसंघर्ष बालकांना ताब्यात घेऊन बाल न्यायमंडळासमोर हजर केलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास PSI वाघमोडे साहेब करीत आहेत।